बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। अंकलेश्वर बुहानपूर हा मार्ग दुरुस्तीकरणाची मागणी घेऊन शिरपूर फर्स्टने रास्तारोको आंदोलन केले आणि या रस्त्याची निर्मिती व दुरुस्तीची मागणी केली। अंकलेश्वर बुहानपूर या राष्ट्रीय राजमार्गावर होणारे अपघात, रस्ता वाईट अवस्थेत असल्यामुळे प्रवाशांचा होणारे हाल आणि शासनाचे याकडे असलेले दुर्लक्ष यामुळे आज शिरपूर फर्स्टने रास्ता रोको आंदोलन करून प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला आहे। थाडी ते शिरपूर, दहिवत ते तोंडे असा हा महामार्ग तालुक्यातून जातो। सर्वसामान्य जनता ह्या महामार्गाच्या ढिसाळ परिस्थितीमुळे त्रस्त झाली आहे। याचाच उद्रेक म्हणून आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनात विविध पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, महामार्गाचं दुरुस्तीकरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, महामार्गाचं दुरुस्तीकरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, या डोक्याला बटनानं करायचं हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, नाही कुणाच्या बापाचा, अंकलेश्वर बुरहानपूर महामार्ग झालाच पाहिजे, अंकलेश्वर बुरहानपूर झालाच पाहिजे। महामार्गाची परिस्थिती ढसाळ झालेली आहे। या देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी 2020 मध्ये सांगितलं की धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे रस्ते हे अमेरिकेसारखे राहतील आणि त्यांनी 8,000 कोटी रुपये या अंकलेश्वर शिरपूर बुरहानपूर महामार्गासाठी मंजूर केले। पण जर का आपण मित्रांनो बघितलं तर गेल्या दशकभरापासून या महामार्गावरती अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाही। रोज आमचे आई वडील आजी आजोबा परिवार रोज अपघाताने आपला जीव गमावतोय आणि इथून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतो। अरे आज आपल्याला प्रचाराचं करायचं काय? शिरपूर बसने याच्यावरती सीएमओंना निवेदन दिलं, पीएमओला निवेदन दिलं, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिलं, खासदारांना निवेदन दिलं, पण कुठलीही दखल न घेता प्रवासी कोमात आणि NHAI जोमात हीच भूमिका फक्त प्रशासनाची राहिलेली आहे। आणि आम्ही इथं शासनाचा प्रतिकात्मक निषेध करतो आणि अंकलेश्वर बुरहानपूर महामार्गाचं दुरुस्तीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुरू केलेला हा लढा कधीच थांबणार नाही। आपण जर का बघितलं तर अंकलेश्वर शिरपूर बुरहानपूर पर्यंत रस्त्याची परिस्थिती ढसाळ आहे, कुठलं दुरुस्तीकरण केलं गेलं नाही। दशकभरापासून ही परिस्थिती अशीची अशी आहे। आमची प्रमुख मागणी आहे की या रस्त्याचं दुरुस्तीकरण व्हावं आणि तेही गुणवत्तापूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे। याच दिवशी आज आम्ही रस्ता रोको आंदोलन करून या शासनाचा तर खऱ्या अर्थाने रस्त्याचं चौपदरीकरण होणं गरजेचं आहे। असं म्हणतात की गावांना खेड्यांना जेव्हा रस्ते जुळतात जेव्हा रेल्वे मार्ग जुळतो। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।